कंपनीत आलं की भरायला या नाहीतर खाली करायला या, दिवस जातोच. गाडी मगाशी तिथं त्या रांड्यानं घासली, रोहित साहेबांचं इथं घासलं बघा. चहा प्याचा विषय कॅन्सल. घेतलाय बाबा खुसका दाबायचं चालू आहे. आता किती 4:30 वाजता. काटा केला नाही म्हणलं, ओव्हरलोड यायला नको. निपाणीत पण दाबलो, तिथं पण काटा बंद आहे. आपली आलेली आहे पुरी भाजी, कशी टम फुगल्या बघा पुरी. पाहुणा बॉर्डरच्या काट्या आपली गाडी आली 5 किलो एक्स्ट्रा. लगेच स्टॅम्प बीम घेतला बा, अंगठा बिंगटा सही बी घेतली. मी म्हणलं लागल्यावर तर कार्यक्रम असा 22,500ला. कुठं सुद्धा अजिबात ट्रॅफिक करण्यात लागलं नाही आज. मुगा फाईड आली, ब्रेक सुद्धा कुठे घेतलेला नाही. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो, रात्री इथं कंपनीच्या तिथं म्हणजे सिटीमध्येच येऊन जस्ट झोपलो. म्हणजे 8 वाजता मी व्हिडिओ सोडला आणि असला डोळा लागला मला, माहिती झोप येणार आहे आपल्याला कंटिन्यू, आपण झोपलेलो नाही. मग जे झोपलो, जेवाय नाही काय नाही, जी झोप लागली ती सकाळी 5 वाजता जाग आली. तर आता उठलोय आणि आता इथनं जवळजवळ आपल्याला 21-22 किलोमीटर कंपनी भरायला जायला. तर चला आता मधनं सकाळी रनिंग पण फास्ट दाखवणार आणि अंतर पण कमी दाखवते आणि ट्रॅफिक पण कमी दाखवते. त्यामुळे झाप जाऊ 20 मिनिटाचा रोड दाखवते 22 किलोमीटरवर. तर सिटीतनं जाणं करणं जाऊ, डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक सिटीला उतरू, बमसुंदरला पोहोचू आणि भरून घेऊ. तर चला, नवीन अशा प्रवासाला होते आपली सुरुवात. बेंगलोरवरून गुजरातच्या दिशेनं. गुजरातचा माल भरायचा नव्हता, पण आता काय पर्याय नाही, घेतली काल ऑर्डर. तर चला जाऊ. बरं, कालच ऑर्डर घेतली पण भरायची आज. त्याला म्हटलं मला जमणार नाही, मला झोप पाहिजे, मी काय भरणार नाही. मग ठीक आहे म्हटलं, उद्या भर, काय प्रॉब्लेम नाही. चला ठीक आहे, मग उद्या भरू. आपल्याला असं पण उद्या मॅच मध्ये जायचं गावाला. तर चला निघूया, पहिलं कंपनीत पोहोचू, भरून घेऊ आणि मग कल्टी मारू. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करूया आता व्हिडिओला सुरुवात. बघत राहा. भावाने आता ह्या रोडवर डायरेक्ट चाललं, डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक सिटीलाच उतरते. आता भुंगा फाईट ह्या रोडला काय वर ट्रॅफिक नसते काय नसते, कसा आहे त्यानं काय विषय. जवळजवळ 15-16 बमसुंदर जिगणी रोडला ती कंपनी आहे. पार्क मध्ये जायचं आपल्याला आणि बाकीच्या इथे रस्त्यावरच आहे. तर चला पोहोचू, जाप 20 मिनिटात पोहोचल. आता या टायमेला सकाळी 5 वाजता काही ट्रॅफिक नाही काय नाही. जागा आली, अचानक निघलो लगेच. कसा आहे ना जरा बेंगलोरचा, काय दिसतंय फॉरेन गतनी सकाळ नाटक खुळा दिसतंय की नाही. इसे बोलते बेंगलोर. त्याला भावना लागलोय आता होसूर रोडला, खाली इकडं चेन्नई रोडला आलोय. आता इथून 5 ते 6 किलोमीटर जायचं आणि भरून घ्यायची. भरायला काय आता 10च्या पुढंच. तोपर्यंत काय बघू आता, काय जुगाड लावू काय तरी. रात्री काय खाल्लं नाही, जिथं पडलो कंपनी तिथं जाग्यावर झोप लागली. त्यामुळे आता बघू, नाश्त्याचं बघू काय ना काय जुगाड लावू. आणि बमसुंदराचं मेट्रो स्टेशन आहे बघा, त्याच्या खालून चाललोय आपण. कसा आहे त्या ना काय विषय, जोरात बांधले का नाही. मेट्रो स्टेशन इकडे जे टॉपचे आहे ते बरं का, 1 नंबर आहेत. आणि पूर्ण मेट्रोचं काम कम्प्लीट झालंय सगळीकडे. आता सगळ्या सिटीत झालं बऱ्यापैकी, कुठं राहिलंय बाकी झालंच सगळं म्हणायचं कम्प्लीट. हैदराबाद झालं, इकडं बेंगलोर झालं, चेन्नई झालं. चेन्नईचं चाललंय, चेन्नईचं काम चाललंय बहुतेक, अजून झालेलं नाही. चला आता इथून राईड मारायचा आहे. मारू राईड आणि निघू. कंपनीच्या जवळ येऊन थांबले, मस्तपैकी फ्रेश झालो टकाटक. म्हटलं आता भरायला जाऊ, फोन येईल त्याचा तवा जाऊ. तर आता पुढे चहा पाणी करू आणि मग जाऊ कंपनी विषयी. 200-300 मीटर कंपनी आहे, गेट. जेरॉक्स काढायचे महत्वाचं, तिथे कंपनी जेरॉक्स लागते ती पेपरच.
तर चला तोपर्यंत व्हिडिओ टाइम भेटला तर एडिटिंग करून घेऊ. म्हणून नाश्ता वगैरे डायरेक्ट करून कंपनीत आलो. अर्धा तास एंट्रीला घालवला. बायोन कंपनीत भरायला आलोय बघा. आधी एंट्री केली, सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं बाबा. पहिलं आपलं डॉक्युमेंट आहे ऑलरेडी, म्हणजे जास्त मगजमारी करायला लागली नाही. झेरॉक्स आणून दे काय ते, थोडक्यात आपलं उरकलं नाही तर तासभर गेला असता. झाली एंट्री. चला आता वेअरहाऊस 1 ला जाऊ. इथं काही शूटिंगला अलाउड नाही मेडिसिन कंपनी. चला जाऊ आत. चला भावांनो, आलेला आहे कंपनीत वेअरहाऊस 1. आपण मागच्या वेळी गेलेलो तिथं जायचं. कंपनीची शिफ्ट सुटायची टायमिंग झाली. सगळ्या बस आणि एम्प्लॉई निघाले बघा. बडी अशी कंपनी आहे. मेडिसिनची लय मोठी कंपनी आहे बरं. काही गुजरातला पण आहे, इथं पण आहे. तर चला पोचूया वेअरहाऊसला. पाहुणं झाले बरोबर. हे ड्रम आल्यात 25 ड्रम माहिती असलं. 1200 किलो वजन म्हणलेलं. आता किती आहे काय माहिती, बघू चेक करू. चला झाले बरोबर, निघूया. तर त्यानं 2 तास थांबवलं ना. आता पेपर दिलेत. चला आता पेपर भेटल्यात, आउट करू, सेल मारून कल्टी मारू. मग दुपारी 2 वाजले, अजून काही पेपर दिला नाही. जेव्हा आले मस्तपैकी चपाती घेतली आणि भाजी घेतली आणि आमलेट सांगितले. मस्त जेवू आणि पेपर घ्यायला जाऊ त्याकडं. आता अर्धा तास त्याकडं पेपर घेऊन लगेच कल्टी मारू. कंपनीत आलं की भरायला या, नाहीतर खाली करायला या. दिवस जातोच. शेवटी फायनली 5 वाजले सकाळी आलेलो. आता पडलो बाहेर, पेपर भेटल्यात. निघालोय बघा. चला लागलोय आपल्या प्रवासाच्या दिशेनं, म्हणजे गुजरातच्या दिशेनं. तर ज्योतिबाचं घेऊया नाव. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला लागलोय आपल्या प्रवासाच्या दिशेनं. बुंगा फाईट. आता कुठं थांबत नसतो, नॉन स्टॉप घरी. पोहोचलेलो आहे टोल नाक्यावर, नाईस रोडच्या आउटच्या. आणि गाडी चालणं झाली राव. कंबरड्याला त्रास देणार जास्त. गाडी चालवायचं व्हायचं. मला हलतोय आतल्या ड्रम भरले का नाही, ड्रम हलते. त्यात लिक्विड आहे का काय करू, मागणं ढकलते असं गाडीला. टँकर ढकलले ड्रम आतल्याला हलते. मला असं वाटतं त्याला बांधावं. सेल काय मारलेलं नाही त्याला. रस्सीनं मस्तपैकी बांधतो. रस्सी पण आता अडकली कटर मध्ये. नवीन रस्सी घ्यायला लागल. आता सगळं ड्रम हलवून परत रस्सी काढायला लागल. ते रस्सी खालनं वरनं सगळं ड्रम का खट मध्ये आवळून घेतो, म्हणजे हल्लं नाही पाहिजे. नाही ती बॉडी पण डॅमेज करणार माझी. घासून कलर घालवणार आतून. त्याला फिट आवळलं म्हणजे हालाची भानगड नाही. तिकडे फुटं ना ते आपण आवळतो खट्ट मध्ये. तर चला टोल नाका पास करून घेऊ आणि पुढे थांबू. तर रस्सी घेऊ. रस्सी नवीन ती लालगी रस्सी घेऊ कापडाची. त्यानं मस्त आवळा येतो. भावानं माल आवळायला माल असा हलतोय. रस्सी घेतली बघा ही. आता रस्सी घेतली आहे ना, आवळा येते नाही कोणाला आता भेटली कसली तरी. कारण आपल्या रस्सी अडकल्या तर कट्टर मध्ये. आणि त्यात ही असली रस्सी घ्यायचीच होती आपल्याला. एक हे घसाच्या रस्सी ना हातात साल्ट जाते राव आवळा होईल. आपल्याकडे गावाला घ्यायला पाहिजे. इथं उगाच घाललो 100 रुपये. 100 रुपयाची किलो बरं आहे. तर चला माल घेऊ पुढे आवळून आणि निघू. स्पीड ब्रेकरवर सुद्धा असं लाड हलतंय. धाड वाजते ब्रेक दाबला की. ड्रम तरी फुटायचा नाही तर बॉडी तरी डॅमेज व्हायची. चला काय विषय नाही, निघू. मालाच्या बाहेरच्या पंपा पोचले. टाकी आहे 2 कांड्या डिझेल आहे. ते पण फुल करून घेतो. डोक्याला ताप नको. फुल करू. पॉवर सेटची गाडी कुठं आहे? पॉवर सेट बी आले इथं. भावून डिझेल टाकी फुल झाले. पॉवर आलेत बघा आमचे सर्व. डिझेल टाकी फुल करून निघूया. पॉवर सेटची गाडी ती आणि आपली ही. तर रस्सी बांधायची. रस्सी बांधून घेऊ. अशा तऱ्हेनं भावना आपली गाडी बांधून झाल्यात. ही पॉवर शेटची गाडी. पॉवर शेटचा मागचा पडदा बांधायचा चाललाय. पॉवर शेटने आपली गाडी कशी बांधली खट्ट मध्ये. आपल्याला ही बांधीच्या जमेला जमत नाही बरं का. आपल्याला साखळ्या आवळाय सांगा, बेल्ट आवळाय सांगा, पण हे रस्सीची गाठ मारायची म्हणलं की आपल्याला येत नाही. कारण आपण बॉडी गाडीचा कधी विषय केलेला नाही. ते आपल्याला कधी जमत नाही. चला झालं आता ह्यांचा बी पडदा मारून टकाटक मुंगा पाईट निघायचं. गाडीत माल एक लय ओव्हरलोड आहे. तिथे जातो आयला दिसणं झालंय राव. पॉवर सेटच्या गाडीत मला आहे गाठली. बॉक्स बिक्स पाटलो बिटलो टाकलाय दाबून. मजा आहे राव शेट. हा त्या पंपावर थांबलेलो. मस्तपैकी फ्रेश झालो टकाटक. पॉवर शेट आहेत. चहा घेतलाय बघा. चहा बिस्किट. चहा बिस्किट मारून लगेच कल्टी मारू. आपल्या धनू लागल्यात पलीकडं. चला चहा. चला भाऊ मस्तपैकी चहा पाणी केला.
आता रातभर रिंगण हाणायचा, रातभर बागा टॉपचा विषय. मग उद्या खेळायचं आपल्याला क्रिकेट जाऊन. भाऊ भाव तुमचा पोचलाय शिर्याच्या टोल नाक्यावर. शिराचा टोल नाका असा दणका विषय असतो. डायरेक्ट आधी मध्ये शूटच घेतला नाही कुठं, डायरेक्ट शिराच्या टोल नाक्यावर पोचली. आता आपली 2-3 फॅमिली मेंबर पुढे आल्यात, चहा वगैरे घेऊ त्यांच्याबरोबर मग निघू. तर शिर्या टोल नाका विषय काय म्हणे, आपले सगळे गाववाले आहे का आम्हाला. अरे काय जीव जातो ह्याचा सारखं टी 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 टोल नाक्यावर. हाय 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 काय जाय अवघड आहे राव. ही गजरे तर राव, ही तोर वाशी तू गजरे आता बेकार बेकार गजरा गाडीत घातला की फेलच वेगळा होतो, त्यामुळे मी घालीतच नाही. वेलकम टू काय टोलचं नाव आहे, करजीवन हल्ली. तर चला चहा घेऊ पुढे. चहा फ्रँचायसी आहेत आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या, कारण इथं महाराष्ट्रातली पोरं कामाला असेल, मग सगळ्या फ्रँचायसी टाकत येवले बिवले. चला चहा घेऊ. पाहून शिर्याच्या टोलवर थांबलेलो, हेल हाणलं, आपली कार्यकर्ते भेटली, जरा व्हिडिओ काढायची विसरलोच. पवार शेट आहेत. ही मामा कुठला आहे तुम्ही? बोकणगाव लातूर जिल्हा, लातूर आहे पिल्लू. इकडे इकडे निघाले ते वरत फिरायला आली होती. चला हेल हाणले, आता जेवाय थांबू डायरेक्ट 12 चलो. भावना बरोबर 10:30 वाजले त्यांना. आपण पोहोचलोय चित्रदुर्गाच्या टोल वरती. आता जेवायला थांबायचं होतं, पण काय प्लॅनिंग नाही, भारतला थांबणार होतो, पण भूक तर नाही, त्यामुळे काय थांबलोच नाही. म्हटलं बघू आता लागली भूक तर पुढं कुठं तरी खाऊ, बाकी काय विषय नाही. चला आलो चित्रदुर्गाच्या टोलवर, टोल वगैरे क्रॉस करू आणि निघून जाऊ. तसंच पवार लांब पुढे गेलं वाटतं, माझ्या पवार सापडानं झाले गाडी रे मस्त तरी. भाऊन चित्रदुर्गाच्या पुढे आले, दावणगिरीच्या अलीकडं. टायर वगैरे म्हणलं चेक करावी कशी आहे ती. आहेत गार झार आहे ती. मी म्हणलं वजन आहे जरासं जास्त, दाबल्याकडे वाटते का बघावं. आहेत आपली गार, आपल्या नायट्रोजनमुळे गार राहतात, बाकी काय विषय नाही. तर चला आयला पट्ट टेकलं वाटतं मागचं. हल्ला काय माल, पोलीस लाईट माझी आता बदलायला लागणार आहे सगळं. पट्टे बिट्टे हे पट्टेवली लाईटच चालना झाले. टायर चेक करावी थांबलं की काय. सवय आपल्याला किन्नरकीपासनं मोठ्या गाडीपासनं टायर चेक करायची. गाडी थांबली की पहिलं पंक्चर कुठं काय घुसले काय नाही केलेलं बरं असते. गाडी मगाशी तिथं त्या रांड्यानं घासली, रोहित साहेबांचं इथं घासलं बघा. इथं हे टवका उडलाय का, तिथं कंपनीत लावलेली, तिथं त्यानं रिवर्स घेताना त्याचं ती लागलं बंपरच्या साईडचा कोपरा. नशिबात घालवलं नाही त्यानं. बाकी काय नाही, ओके हे टकाटक बघू शकतो. भावानो वाजलेत बघा 12:30 आणि आपण पोहोचलोय हवेली बायपासला. आता पुढे टोल येईल, टोलवर चहा वगैरे घेऊ. मला झोपायला लागलेली आता, फोनवर जरा बोलत 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 आलो पुढं. पवारनं तोपर्यंत हाणलं नाही म्हटलं तर 5-1 किलोमीटर पुढं. आता झोप आली की आपण स्लो असते गाडी 60-65 आरामात. तर चला गेली झोप बोलत बोलत. आता कॉफी मारू, अवघड पुढं आहे. चहा प्यायला तर मग जाणार, कॉफी मारू. आलाय टोल, कॉफी मारून लगेच कल्टी मारत म्हणजे झोप जाईल. तर वरून बांकापूरच्या अलीकडे थांबलो, चहा प्यायला. झोपले यायला लागलेली, मस्त फ्रेश झालो टकाटक. औषध वगैरे लावलं तोंडाला सिरम बिरम आणि चहा घेतोय. चहामध्ये कॉफी टाकलेली घेतोय, म्हणजे झोप यायला नको. तर चला कॉफी घेतली, पवार शेटने मी घेतली कॉफी. चला आता मारू कल्टी. अन्न आहे, ब्रेड आमलेट आणि राईस बनवण्यात बिझी. जातो निघून आता तसंच. भावानं 2 वाजलेत बरोबर आणि आपण पोचलेलो आहे बांकापूरला फायनली. आणि बांकापूरला जर गाडी आली न झोपता तर मग गाडी डायरेक्ट घरी नॉनस्टॉप गेली, ही लक्षात ठेवायची. बांकापूर एकदा 5 झालं की मग काय उबळी येते, उबळीच्या खडापाट रस्त्याला जॉब जाती आणि मग काय पुढं काय जॉब येतच नाही. एकदा इथनं निघलं नाही, बांकापूर 5 झालं का नाही, मग काय टेन्शन नाही बघा. चला आता बांकापूरचा टोल क्रॉस केला, आता झोपच संपला कार्यक्रम. आता काय जॉब येणार नाही. 2 वाजले द्या, तरी 5 वाजता इकडे तिकडे त्या बेळगावच्या आसपास
बघू आली तर आली, पण जाणार ना स्टॉप, काय विषय नाही. जाऊन झोपू दे, आराम करू घरी. तर चला, जाम जान जान चालू आहे रनिंग. फ्रेश झाल्यामुळे आवाज निघाला बघा, नाहीतर मगाच्या ना मागा झोपला आला तो कोम्याजलो होतो. टकाटक कॉफी पी घेतली, एक नंबर वाटलं. तर चलो. 4:15 वाजलेत, 4 पण नाही 4:15 झालेत. आणि आपण पोचले बरोबर हुबळीला. झोप आलेली मला असली खतरनाक, हात पण तोंड धुतलं निघून आलो. मला आता झोपायला लागतंय. हुबळी पास करून झोपून टाकू, डॉक्टरला हॅडॅक नको. पहिलं हुबळी पास करू. हुबळी पास करणं महत्वाचं आहे. सिंगल रोड आहे, आता डोळ्यावर लाईट पडली की झोप येणार 100%. तर चला जप 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 हुबळी पास करू आणि मुला धाब्याच्या आसपास जाऊन झोपू. आता जर झोप यायला लागली की झोपून टाकणार, काय काय होईना. तेरे मापे नाल वध तैनू प्यार करूं, एक वारी हाँ करनी, बुलारे छड्ड हाँ करनी, विआह दे लई हाँ करनी. भावनो खराब रोड सोडलाय आणि लागले चांगल्या रोडला. कोल्हापूर राहिले 180 किलोमीटर, म्हणजे अजून हे 2 तास. आणि तिथनं ते 100 ते 50, मग ते 3 आणि 2 5 तासाचं रनिंग आहे घरापर्यंत. तर चला, आपल्या पुढं पवार बेंगरी आहे. मला झोप आल्यामुळे मी तर नॉर्मल हळूहळू आलो, थोडं दूध काय दूध. आता जर म्हणलं झोप आली तर झोपून टाकायचं, पण आता काय आलीच नाही. गाणी लावली फुल आवाजात, इथंच वन साइड किंग आहे आम्ही. मग काय गेलं, झोपच गेली आणखी विषय. तर चला बघू, मग मुला धाब्यात चहा वगैरे घेऊन निघून जाऊ. मुल्ला धाब्यावर पोहोचलोय, चहा पाणी करू आणि लगेच कल्टी मारू. तर चलो, चाय पिते है. पवार पण येतात, आलं की लगेच कल्टी मारू. फ्रेश पण व्हायचं होतं. झोप गेली आता बरं का, गाणी लावल्यामुळं. गाणी दानक्यात लावली होती त्यामुळे झोप गेली. चला बघ, आता चहा पाणी करू, कल्टी मारू. चहावाला बंद आहे काय? चहा प्यायचा विषय कॅन्सल. घेतलाय बा खुसका दाबायचं चालू आहे. आता किती 4:30 वाजता. मस्त भूक तर लागलेली, काय खाल्लं नव्हतं त्यामुळं. चला खुसका दाबू आणि मग निघू. पोटात आधार आला की मग झोप यायची नाही. भावना खुसका दाबल्यामुळं का नाही, हिथंच पडू तासभर. आता वाजलेत 5-6 वाजेपर्यंत झोपू, म्हणजे उजळायच्या आपलं झोप पण होईल आणि सगळंच होईल टाकाटक. तर चला पडी मारू तासभर आणि सकाळी उठून निघून जाऊ. चलो सोते हैं, गुड नाईट. तर गुड मॉर्निंग भावांनो. मुला धाब्यावर झोपलो होतो तासभर, म्हणून 2 तास झोपलो. 7 वाजले. चला निघूया आता, भरपूर वेळ झाला. मस्त पैकी फ्रेश वगैरे झालो टाकाटक. आता मारूया कल्टी डायरेक्ट घराच्या दिशेनं. तर चलो निकलते डायरेक्ट अपनी मंजिल की ओर. भाई लोग बेलगाव पहुंच गए. बेलगाव. तर बेळगावला पोहोचले भावांना. बरोबर वाजलेत बघा 9. आणि बेळगावला कागतीला आपल्याला थोडस काम आहे. लाइटिंगचं मिस्त्री आला असेल एवढ्या लवकर तर करून घेऊ, नाही तर मग निघून जाऊ. बेळगावला काम करायचं होतं लाईटचं, पण विषय काय आहे, परत गावाला जाऊन ते ह्याचं काम होणार नाही. आपलं लिकेज आयल होतंय त्याचं. त्यामुळे म्हणलं टाइमपास करा नको, इथं 2-3 तास बिन कामात जातील. तेवढ्यात तिथं पोहोचून दिवसभर आज काम होईल. संध्याकाळपर्यंत बॉडी सुकली की मग आयल बिल ढकलून निघायला येईल. बघू, आज निघायचंच नाही तर उद्याच निघू. आज रात्रभर त्याला सुकत ठेवू, आज ते काम करू. त्यामुळे म्हणलं इथं टाइमपास करा नको, जाऊ डायरेक्ट गावातच. चलो. काटा केला नाही म्हणलं, ओव्हरलोड यायला नको. निपाणीत पण थांबलो, तिथं पण काटा बंद आहे. म्हणलं चला आता काय होईल ती होईल. जय सरी महाकाल, जाऊ काट्यावरच.
तिकडे आजमापूरला जायला काय पण हे नाही, पण गाडी चालताना तर वाटत नाही ओव्हरलोड. पण शेवटी काय 100-50चं काय सांगावं हे आपल्या बारक्या गाड्यांचं. त्यामुळे आपलं काटा केलेला कधी पण सेफ्टी. आपण कधी पण नीट मध्येच असतोय. उघडला पडा नको डोक्याला ताप. तिथं जाऊन वादावाद घालण्यापेक्षा ते आधीच केलेलं बरं नाही. त्यामुळे मी पहिला कधी पण जाऊ द्या 50-100 जाऊ द्या काटा करतो. भलं गाडी अंडरलोड वाटत असेल, तो पार्टीवाला म्हणला असेल तरी पण पार्टीवाल्यावर यांच्या विश्वास ठेवायचा नाही. कधी बी सांगतात 100-200 किलो कमीच सांगतात. झाला घोटाळा म्हणजे काय करायचं बरं. त्यामुळे काटा करायचा भावांना. असं कुणा विश्वास ठेवायचा नाही. पेपरवर वजन किती लिहिलंय काय लिहिलंय त्यामुळे घोळ होतो. त्याला आपल्याला पेपरवर वजन लिहिलंय पण त्याच्यावर माझा नाही समाज कंपनी उगा झाला घोळ म्हणजे काय करता. तेवढं आपलं कंपनी लिहिले तेवढं पास होते. पण जरा मला वाटतंय शंका आली की आपण करतो. 100-50 साठी रिस्क घ्यायची नाही आहे का नाही. आपण एक तर नियमात चालणारी माणसं आहे. उगाच कशाला गावा डोक्याला ताप. अनलिगली कामच आपण करीत नाही. ओव्हरलोड गाडीत आपण भरीत नाही कधी. चुकून कधीतरी असं येतं बघा 50-100. ती पण 100 किलोच्या वर येत नाही. असं 2 टन 1500 किलो असलं भरीतच नाही आपण. खाली करून येतो माल मी तसला. आता खेळायला चला बघू. आलूया कर्नाटक बॉर्डर सोडतोय आता. थोडा नाश्ता करून मग काट्यावर जाऊ. कोकणाच्या टोलवर आले. हॉटेलवर नाश्ता करा थांबले. पवार कुठं आहे आमचं. पवार तास झाला वाट बघते बघ. पवारनं संपवलं काहीतरी. चला नाश्ता करायचा आहे. त्यामुळे काय जुगाडलो. काय सांगितले पुरी भाजी. हा पुरी भाजी दाबू. भावना आपली आलेली आहे. पुरी भाजी कशी टम फुगल्या बघा. पुरी वाटाण्याची भाजी चटणी आणि कांदा. लिंबू काय बाई कुठंतरी खाली नाही दिलाच राव लिंबू. चला असू दे चालून जाते बारका डाटे रे. नाश्ता करून निघू. शेट कशी आहे पुरी भाजी. 1 नंबर क्वालिटी नक्की काय कर सांग. लागते यावंच लागते. अवघड आहे. चला दणकू पुरी भाजी. अहो मस्त पैकी नाश्ता झाला दाबून. आता आलोय बॉर्डरला. काटा केला नाही महत्वाचा. आता काट्यावर फोन लावून काहीतरी जुगाड करून मग निघून जाऊ. चलो ते काही सावध नाही. पोचलोय महाराष्ट्र बॉर्डरच्या काट्यावरती. लागलोय लाईनला. लांबडीच्या लांबडी लाईन आहे. का हाल ना काय माहिती. सगळी लाईनच लागली बघा. एक काटा. चला झापकन काटा पास करून आपण काय काटा केलेला नाही. बघू आता किती येतोय. जो येईल तो येईल. भावना बॉर्डरच्या काट्या आपली गाडी आली 5 किलो एक्स्ट्रा. मग काय सगळे मगजमारी माल खाली उतरून परत काटा करायला लागला साहेबांच्याकडे जाऊन. साहेब आपल्या भागात असल्यामुळं सोडलं त्यांनी. ओव्हरलोड झाली ती 5 किलो. मग काय एक ड्रम उतरला आणि ते ॲडजस्टमेंट केलं. आपले फॅमिली मेंबर ही असल्यामुळे जरा साहेबांनी सहकार्य केलं आपल्याला चांगलं. बाहेरच्या कुठल्या काट्यावर असतं तर सोडलं नसतं. चला असू द्या. आपल्या बॉर्डरला सोडलं आपल्याला. आपलीच माणसं आपल्याला कामाला येतात सीट. चला काय विषय नाही. म्हणून ऍक्च्युली आपली 5 किलो गाडी आलेली ओव्हरलोड. 5 किलोला काय आता केस करायचं. 70-80 किलो पर्यंत सोडतात साहेब. कधी सोडतात कधी नाही सोडतात. कारण ते ऑनलाईन चलन असते. आपल्याला फॅमिली मेंबर तिथं आहेत ना. त्यांनी सांगितलं की ऑनलाईन चलन येतं ते. त्यात काय आरटीओचं इन्व्हॉल्व नसते म्हणले. पण तरी पण 5 किलोला चलन मारायचं म्हणजे ते कसं तरी वेगळंच वाटते. म्हणजे हे करताना वजन करताना तुम्ही ऍडजस्ट करायचं असते मला म्हणले. ते ऍडजस्ट करत जो करता थोडक्यात घोळ झाला. ते दरवाजा ठीक केलं होतं पण ते झालं नाही 5 किलोचं. त्यामुळे जरा घोळ झाला. तर भावानं आपले ते फॅमिली मेंबर वगैरे होते त्यांनी भरपूर सहकार्य केलं. तिथं साहेब वगैरे होतं. साहेबांनी पण बोललं की स्टॅम्प भीम घेतला बाबा. अंगठा बिंगठा सही बी घेतली. मी म्हणलं लागल्यावर तर कार्यक्रम असा 22,500ला. पण नाही ते काहीतरी पीओडी का काहीतरी केलं त्यांनी. पीसीडी का पीओडी काहीतरी म्हणतात त्याला. म्हणजे ते काटवाल्यांनी ऑनलाईन होतं ना ते सगळं. मग ते आरटीओला दाखवायचं की साहेबांना की असं झालंय बाबा. मग साहेब ते सही करून देतात की चुकून झालं. परत डबल काटा केला आपला. मग डबल काटा करायसाठी मग गाडीतलं पाणी काढलं. ते बादल्या काढल्या. तरी पण तो काटा पलीकडचा 50-60 किलो एक्स्ट्रा होता. मग परत ही काढायला लागला. 1 ड्रम काढला गाडीतला आणि मग वजन केलं. तेव्हा कुठं ओके कार्यक्रम आला. नाही तर राव थड होता आज राव. लय बेकार अवस्था झाली. आणि जवळजवळ माझं 2-3 तास गेलो त्यात. यायला तिकडनं गेलो असतो आदमापूर मार्गे तर काही विषय नव्हता. किंवा डिझेल टाकी जरी फुल केली नसती तरी डोक्याला ताप झाला नसता. हे असा खेळ आहे बघा. काय करता. तर असं आपली माणसं होती. पाटील साहेब म्हणून आरटीओ साहेब त्यांनी सही केलं. म्हणले अरे बरोबर दिसत नाहीये. त्यांचं तेच म्हणले आणि दिलं सोडून साहेबांनी. धन्यवाद साहेब धन्यवाद. जय महाराष्ट्र. भावण त्या आरटीओच्या झमेल्याला एवढा वैतागलो. डिझेल टाकलं गाडीत. टाकी फुल केली. पाक टाकीत मी डिझेल ठेवलं होतं. 41 लिटर डिझेल बसलं येऊन इथं.
पाक म्हणजे पूर्ण खाली झाली आता परत गाडी एअर पकडेल कुठं ना कुठं. कारण काय होतं आपल्या गाडी डिझेल जर पाक कमी नेलं ना परत गाडी 100 किलोमीटर जाऊन अचानक एअर धरती माझी. काय पुढे आहे टाकी एअर धरते काहीतरी त्याला करायला लागतंय. आता बघू मिस्त्रीकडे जाऊन. आज गाडीचं काम करायचं होतं ती पण आता होते का नाही कोणाष्ट बघू करू. आज काय निघणारच नाही मी. आज सध्या मॅचच्या आहे त्या मॅचच्या करून उद्या बघू संध्याकाळी काय असेल ती. तर चला पहिलं प्रेडेटर घेतलं जरा म्हणलं एनर्जी घ्यायला लागते आणि चला निघूया लगेच कराडच्या. आता कुठं आधी मध्ये थांबत नसतो मोगा नॉन स्टॉप कराड पाण्याच्या बाटला भरून घेतो तेवढा एक. भावना पाण्याचा बाटला एक भरून घेतला मस्त चिल्ड पाणी घेतलं फ्रेश झालो तिथं निघलो. आता किनीचा टोल पास केला आता नॉन स्टॉप आता थांबत नाही तर ट्रॅफिक लागलं का गावला तर सगळा खेळ होईल. तर चला भावानो कराडात आले तुरळक ट्रॉफिक काय लागलेलं नाही म्हणावं असं हाय पण तुरळक आहे. मागं जी काशेगावला जाम लागतं तिकडे लागलंच नाही. भोंगा फाईट गाडी आल्या तात्या उभाय पुढं चला कराडा करू पास. कुठं सुद्धा अजिबात ट्रॅफिक कराडात लागलं नाही आज. भोंगा फाईट आली ब्रेक सुद्धा कुठे घेतलेला नाही. खतरनाक निघून आलेलो आहे आणि चला आता एका रेषेत घरी. तर चला भाऊन पोहोचलोय गावात. हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव.